एकंदरीत आपल्या पनवेल महापालिकेच्या एरियामध्ये, महापालिका क्षेत्रामध्ये या मालमत्ता कर जो दुप्पट दुहेरी मालमत्ता कर लावला आहे, हा या भारतीय जनता पार्टीला भोगणार आहे. आणि 500 चौरस फूट घराचं जे माफी मिळायला पाहिजे ती ह्या पनवेल महापालिकेमध्ये मिळालेली नाही. इथे पाण्याचा प्रश्न आहे. याच्यानंतर हे जे पुराचं पाणी येते, हा विमानतळ भराव झाला आहे. या विमानतळ भरावामुळं आणि सगळे ब्रिज होणार आहेत, त्यामुळे सगळ्या कॉलन्या डुबणार आहेत. आणि त्याच्यासाठी यांनी काहीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि हे जो सिवरेजची लाईन आहे, कलंबोलीमध्ये सिवरेज लाईन त्रासाची ठरलेली आहे. पाण्याचा निचरा 3.5 मीटर समुद्र सपाटीपासून कलंबोली खोलवर वसवलेली असल्यामुळे इथे पाण्याचा जेव्हा पूर येईल आणि जेव्हा भरती येईल तेव्हा आमची कलंबोली बुडणारच आहे. त्यासाठी नियोजन काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा हे करण्यासाठी, उल्लंघन करण्यासाठी आम्हाला महापालिकेत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचं इथे प्रभाग 8मध्ये पुरा पॅनेल आहे. या पॅनेलला आम्ही जास्तीत जास्त मतदानाने निवडून आणण्यासाठी आपणाकडून पण मी आवाहन करत आहे का गोरगरिबांच्या सेवेसाठी पूर्णपणे इथं माथाडी वर्ग आहे. माथाडी जे आपण पाठीमागं बघताय 1982-83च्या घरं आहेत, हे मोडकळीत झालेले आहेत. त्यांचं रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. हे रिडेव्हलपमेंट करायला हे माथाडी कामगार सक्षम नाही आहेत. आमची विनंती महापालिकेला असेल किंवा सिडकोला असेल का तुम्ही यांना सिडकोवाला, हडकोवाला ज्या यांच्याकडून लोन काढून या माथाडींची घरं रिडेव्हलप करून द्यावी. आणि कालांतराने ते काही जे हप्ता असेल ते माथाडी कामगार भरतील अशी मी नम्र विनंती राज्य शासनाला करतोय. का ही आमचा प्रस्ताव आपण पनवेल महापालिकेतील गोरगरीब माथाडी कामगारांना मिळावा ही विनंती. या महापालिकेच्या इलेक्शन करता आपल्या वार्डामध्ये मी आपले ॲडव्होकेट तुषार पाटील दोघे उभे आहोत. आमचं चिन्ह तुतारी आहे. आपल्याला मी नम्र विनंती करतोय का आपण कुठल्या परिस्थितीत आम्हाला मतदान करून येणाऱ्या आपल्या नागरी सुविधा म्हणजे पाण्याची व्यवस्था असू दे, मालमत्ता कर असू दे, सिवरेजचा प्रश्न असू दे,